जय हिंद. आज आपण काय करणार आहोत, की मे 2026ला जी IASची प्रिलिम एक्झाम आहे आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर जी मेन्स एक्झाम आहे, त्याला कंप्लीटली टार्गेट करणार आहोत. टार्गेट म्हणजे काय? आज करंटला 7 महिने आपल्याकडे बाकी आहे. 7 महिन्याचा आपल्याला काय रोड मॅप असला पाहिजे. आता उदाहरणार्थ सांगितलं गेलं तर मेमध्ये एक्झाम आहे. मेमध्ये आपल्याकडे 2 पेपर आहे. एक जनरल स्टडीचा पेपर आहे आणि एक CSATचा पेपर आहे. आपण आहे ना, आज पहिलं कसं असतं माहिती आहे का? आपण एखादं ध्येय ठरवतो ना, त्या ध्येयाची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आपण स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. कारण की काय असतं माहिती आहे का? आपण कधी-कधी शॉर्टकटने जातो ना, त्यावेळेस आपल्याला तो म्हणजे तो एंडिंग पर्यंत तो रस्ता कधी जात नाही. त्यामुळे कधी पण इथून पुढे प्रिपरेशन करताना एक माइंडमध्ये असलं पाहिजे. आपण स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. जेणेकरून आपण ध्येयापर्यंत पोहोचतो. आज आपल्याकडे 7 महिने बाकी आहे. म्हणून आपण GSची प्रॉपर स्ट्रॅटेजी केली पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. आजपासून मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी महाराष्ट्रातील सगळ्या मुलांसाठी एक सीरीज स्टार्ट करणार आहे. ते म्हणजे काय? जनरल स्टडीचे पेपरची फर्स्ट पेपरची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. नंबर सेकंड कोणत्या टॉपिकवर कुठे-कुठे लक्ष दिलं पाहिजे, काय लक्ष दिलं पाहिजे, कशा पद्धतीनं प्लॅन केला पाहिजे आणि कशा पद्धतीनं प्लॅन वर्क करत असतो. कारण की काय असतं माहिती आहे का? विदाऊट प्लॅन यू कॅन नॉट अचीव्ह एव्हरीथिंग. ज्यावेळेस आपल्याकडे प्लॅन नसतो ना, त्यावेळेस आपण काही अचीव्ह करत नाही. त्यामुळे स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आपण आज काय बघणार आहोत? प्रिलिमचे GS स्ट्रॅटेजी. त्याच्यामध्ये स्टेप फर्स्ट. मी फर्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहोत माहिती आहे का? आपण हे पहिल्यांदा सर्वप्रथम आपल्याला समजलं पाहिजे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय. फर्स्ट पेपरचा जो पॅटर्न असतो तो जनरल स्टडीजचा असतो. त्याच्यामध्ये किती क्वेश्चन विचारले जातात? 100 क्वेश्चन विचारले जातात आणि ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये एक्झाम असते. मेन्स जी असते ती पूर्णपणे रिटर्न असते. कळालं ना? ज्यावेळेस ज्यावेळेस पेपर फर्स्टचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये एक गोष्ट असलं पाहिजे, पेपरमध्ये विचारलं काय काय जातं. कारण की काय असतं माहिती आहे का? जनरल स्टडीमध्ये हा पूर्णपणे व्हॉस्ट सिलेबस आहे. व्हॉस्ट सिलेबसमध्ये तिथं जिओग्राफी येतं, हिस्ट्री येतं, पॉलिटी येतं, इकॉनॉमिक्स येतं, परत एन्व्हायर्नमेंट येतं, बायोडायव्हर्सिटी येतं, इकोसिस्टम येतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी येतं. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये फिजिक्स येतं, केमिस्ट्री येतं, बॉटनी येतं, झूलॉजी येतं आणि ह्या सब्जेक्टच येत नाही. तर याबरोबर आपल्याला स्पेसच्या बाबतीत ह्या टॉपिकमध्ये कुठे-कुठे लक्ष द्यायचं आहे, कशा पद्धतीनं क्वेश्चनला टॅकल करायचं आहे, हे सुद्धा समजलं पाहिजे. कारण की कधी-कधी काय असतं माहिती आहे का? 100 क्वेश्चनमधनं आपल्याला 100% ते येत नाही. त्याच्यामध्ये भरपूर सारे क्वेश्चन बाउन्स होतात. पण अशा परिस्थितीमध्ये ना, आपल्याला एखादा क्वेश्चन जर डिफिकल्ट आला आणि तो सुद्धा आपल्याला टॅकल करता आला पाहिजे. कारण की काय माहिती आहे का? तिथं रिस्कच घ्यावं लागते. विदाऊट रिस्क तुम्ही काही करू शकणार नाही. त्यामुळे 100 क्वेश्चनमध्ये ना हार्डली आपल्याकडे 30 ते 35 क्वेश्चन जे असतात ते आपल्या फेवरमध्ये असतात. पण उरलेले वरचे जे क्वेश्चन असतात ते आपल्याला रिस्क झोनमध्ये सोडावं लागतं. त्याच्यामध्ये काय स्टेप फर्स्टला किती पर्सेंटेज म्हणजे 4 ऑप्शन असताना त्याच्यामध्ये एलिमिनेशन मेथड काय असते आणि पण एलिमिनेशन मेथड आता करंटला वर्क करत नाही राहिली. आपल्याला स्ट्रॅटेजी दुसरी अवलंबली पाहिजे. आपण कन्सेप्च्युअलाइज केलं पाहिजे. परत फॅक्च्युअलला सुद्धा आपण टार्गेट केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण दोन्ही गोष्टींकडे टार्गेट करतो ना, त्यावेळेस आपल्याला हे अचीव्ह करणं फार सोपं जातं. आता फॉर एक्झाम्पल क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय? पेपर फर्स्टला आपण टार्गेट करणार आहोत. नंबर सेकंड पेपर फर्स्ट आणि सेकंड याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का? ज्यावेळेस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो किंवा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, त्याच्या नंबर सेकंड येणार आहे. नंबर थर्ड आपण एक माइंडमध्ये एक रोड मॅप असला पाहिजे. आपण 100 क्वेश्चन मध्ये आपण अटेम्प्ट किती करायचे. कारण की काय माहिती आहे का? आपल्याला याला पूर्णपणे निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग असताना आपल्या माइंडमध्ये एक गोष्ट असली पाहिजे, की आपण किती अटेम्प्ट केले पाहिजे, काय केले पाहिजे, कुठे रिस्क घेतली पाहिजे, कुठं नाही घेतली पाहिजे. पहिल्यांदा पेपर जेव्हा समोर येतो त्यावेळेस आपण कोणत्या पद्धतीने कोणते क्वेश्चन कधी सॉल्व्ह केले पाहिजे, हा सुद्धा एक स्ट्रॅटेजीचा पार्ट असतो. आपल्याला ते सुद्धा समजलं फार महत्वाचं आहे. नंबर त्याच्यानंतर फोर्थ करंट अफेअरचं याच्यामध्ये ना लिंक होणं फार गरजेचं आहे. कारण की तुम्ही GSचं ज्यावेळेस प्रिपरेशन करता ना, करंट अफेअरला जे काही न्यूज चालत असतात करंटला, जे काही रिपोर्ट्स पब्लिश होतात, जे काही इंडेक्सेस पब्लिश होत असतात, जे काही म्हणजे GSच्या रिलेटेड जे काही करंट अफेअरला चाललेलं आहे ना, त्याला स्टॅटिक पार्टशी ना लिंक करायचं शिकायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट या दोघांचा नाही का एक रोड मॅप असला पाहिजे आणि या पद्धतीनेच पुढे गेलं पाहिजे, मूव्ह ऑन केलं पाहिजे. त्यावेळेस आहे ना आपल्याला क्वेश्चन पेपर ज्यावेळेस म्हणतो ना, मी तुम्हाला म्हणतो की 100 क्वेश्चन मधनं आपल्याला हार्डली 20 ते 25 क्वेश्चन 30 क्वेश्चनच्या आसपास आपल्याला बऱ्यापैकी माहित असतात. ते पण कधी कधी माहित नसतात. आपल्याला तिथं पण रिस्क घ्यावं लागते. त्यामुळे काय असतं माहितीये का, आपण ज्यावेळेस आपण करंट अफेअरला GSची लिंक करतो ना, लिंक करून प्रॉपर वेने जातो ना पुढे, त्यावेळेस आपल्याला 60 ते 70 80 क्वेश्चन पर्यंत नाही का एक काय म्हणतो ना रिस्क झोन मध्ये आपण जाऊन आहे ना क्वेश्चन पेपर चांगल्या पद्धतीने आरामात एकदम टॅकल करू शकतो. याच्यात अवघड काही नाही. फक्त आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे. ज्यावेळेस आपण त्या रस्त्याने प्रॉपर जातो ना, आपल्याला पेपर पास होणं किंवा म्हणजे एवढी डिफिकल्टी काहीच येत नाही. फक्त आरामात राहायचंय. फक्त लिंक कशी करायची ना ते प्रॉपर शिकायचंय. तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तुम्ही त्याला फॉलो करायचंय फक्त. करंट अफेअर NCERTचा अप्रोच काय असला पाहिजे? NCERT हे फाउंडेशन आहे. फाउंडेशन म्हणजे एक सोल आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, आपला देश चालतो कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावर चालतो. ते काय तिथं काय कोणता बुक वगैरे रेफर केलं जात नाही. तसंच आहे ना, हे एक्झामचं प्रामुख्याने कॉन्स्टिट्यूशन म्हणलं तरी चालेल, की ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो ना, हे फाउंडेशन NCERTचं परफेक्टच केलं पाहिजे. आणि कोणतं परफेक्ट केलं पाहिजे, त्याला कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आणि रेफरन्स बुक
आता एनसीईआरटी ज्यावेळेस फाउंडेशन आपण परफेक्ट करतो ना, तेव्हाच रेफरन्स बुककडे जायचं. नाहीतर काय होतं माहिती आहे का, कन्फ्युजन होतं की यार आपल्याला की आता फॉर एक्झाम्पल जिओमॉर्फॉलॉजीमध्ये ना अर्थचं स्ट्रक्चर कसं आहे, कळालं का? आपण अर्थचं स्ट्रक्चर कसं आहे, ज्यावेळेस क्रस्ट काय आहे, मेंटल काय आहे, कोर काय आहे, आपण असं बघतो ना. पण आपल्याला क्रस्टचं काय प्रॉपर अर्थ कशी फॉर्म झाली, ते पॅन्जिया काय होतं, पॅन्थालसचं काय होतं, आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा समजणं गरजेचं आहे. समुद्र कसे निर्माण झाले, म्हणजे अटलांटिक सी कशा पद्धतीने तिचं लोकेशन ते काय आहे, ते दुसरीकडे का नाही, किंवा पॅसिफिक महासागराचं लोकेशन काय. या छोट्या गोष्टींवर सुद्धा काम करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण कन्सेप्च्युअलाइज करतो ना, तेव्हा फॅक्च्युअल गोष्टी आपल्याला समजणं समजणं म्हणजे लगेच समजतं त्या गोष्टी. त्यामुळे कन्सेप्ट आणि फॅक्च्युअल या दोन्ही गोष्टींवर काम करायचं आहे. रेफरन्स बुकवर पण नंतर जायचंय आणि दुसरी गोष्ट करंट अफेअरला याच्याशी लिंक करायचं आहे. समजलं का? आज करंटला काय झालेलं आहे, की आज आपली गॅझेटेड पोस्ट डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार या पदासाठी एक्झाम आहे. त्यामुळं सर्वांना ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. चांगल्या पद्धतीने एक्झाम द्या आणि काही अडचण आली ना मेन्सच्या बाबतीत, तुम्ही बिंदास मला सांगा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे लागेल ती मदत करेल मी. फक्त एवढं आहे, की तुम्ही फोकस राहा, आरामात एक्झाम द्या आणि पेशन्सली सगळ्या गोष्टी कसं असतं माहिती आहे, की एका दमात होत नाही. तेच आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागतं आयुष्यामध्ये. तुम्ही संयम ठेवा. एक वेळ अशी येणार आहे, की सगळं काही अचीव्ह होणार आहे. फक्त तुम्ही पेशन्स ठेवलं पाहिजे आणि प्रॉपर वेने स्ट्रॅटेजी आखली पाहिजे आणि इथून पुढे आपण या सर्व गोष्टींवर काम करणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला कुठल्या गोष्टीची डिफिकल्टी होणार नाही. थँक यू सो मच. जय हिंद. गॉड ब्लेस यू ऑल.